अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्री दादा शांताराम कवडे महाराज लिखित हिरण्ययोग हे पुस्तक वाचत आहोत. दिव्य चक्षूंची प्रचिती. त्यांच्या लहानपणी त्यांच्या वाड्यात शेजार पाजारच्या ज्या बायका पाणी भरायला येत असत त्यांना हे चांगलेच माहीत झाले होते की हे 3-4 वर्षाचे लेकरू दिव्य चक्षुंनी युक्त आहे. याच्याजवळ काहीतरी अलौकिक शक्ती निश्चित आहे. म्हणून मुद्दामच त्या श्री महाराज जेथे बसले असत तेथे हळूच त्यांना कळू नये म्हणून त्यांच्या मागून पाय न वाजवता जायच्या. पण तरी देखील श्री महाराज त्यांना हाताने पकडून त्यांची नावे अगदी अचूकपणे सांगत. असे नेहमीच घडत असते. त्या बायकांना मोठे आश्चर्य वाटायचे की यांना तर बाह्य चक्षू नाहीत, हे अंधळे आहेत, तरी हे आपल्याला बरोबर कसे काय ओळखतात, हे होते तरी कसे. म्हणून त्यातल्या एका भगिनीने एकदा त्यांना न राहून विचारलेच की तुला हे कसे काय कळते रे. त्यावर त्याने फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले की तुमच्या बांगड्यांच्या आणि जोडव्यांच्या आवाजांवरून मी तुम्हाला ओळखतो. यावर ती आश्चर्याने म्हणाली की अरे पण सगळ्यांच्या बांगड्यांचा आणि जोडव्यांचा आवाज तर सारखाच येतो ना, त्यात ओळखण्यासारखेच आहे तरी काय. ते ऐकून श्री महाराज पटकन म्हणाले तसे नाही. आपापल्या स्वभावांचा परिणाम त्या आवाजावर होतोच आणि त्यावरूनच मी तिची व्यक्ती ओळखतो. स्वरविज्ञानाची सिद्धी. योगशास्त्रांतर्गत स्वरचिकित्सेचे जे विज्ञान म्हटले जाते ते स्वरविज्ञान श्री महाराजांना उपजतच प्राप्त होते. पुढेही श्री महाराजांच्या आयुष्यात असे अनेक चमत्कार घडले आहेत. त्यांच्या दर्शनाला जी मंडळी येत त्यांच्या नाडीवर श्री महाराज हात ठेवीत. त्याचवेळी शेजारचा कोणीतरी सेवक त्या व्यक्तीचे नाव सांगे. या दोन गोष्टींची जी काही परस्पर सांगड ते घालीत असत ती त्यांनाच माहीत. एकदा असेच संत साहित्याचे थोर अभ्यासक आणि मुमुक्षूचे संपादक श्री ल.रा. पांगारकर त्यांच्या दर्शनासाठी आले. ते श्री महाराजांच्या सहवासात कात्यायनी व्रताच्या निमित्ताने आले होते. ते पुढे झाल्यावर श्री महाराजांनी शिरस्त्याच्या उलट वर्तन केले. त्यांच्या नाडीला हात लावल्यावर नेहमीप्रमाणे शेजारच्याने नाव सांगण्याच्या ऐवजी श्री महाराजांनीच हे पांगारकर आहेत असे सांगितले. पांगारकरांना त्याचे एवढे आश्चर्य वाटले की त्याने श्री महाराजांना थक्क होऊन विचारले, तुम्हाला नाडीतून पांगारकर कसा सापडला. त्यांचे काही उत्तर न देता श्री महाराज फक्त हसले आणि म्हणाले, काही चुकीचे तर सांगितलं नाही ना. श्री महाराजांच्या आयुष्यात वेळोवेळी अशा ज्या घटना सहज घडत गेल्या त्या त्यांच्या योग विभूतींच्याच निदर्शक आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की पूर्ववयात पूर्वजन्मात त्यांचा योगाचा फार सखोल अभ्यास झालेला होता. त्यामुळे तर त्यांच्या ठिकाणी अशा योगसिद्धी योग विभूती अखंड प्रत्ययात होत्या. आपण जर सिद्ध महात्म्यांच्या चरित्रांचे नीट अवलोकन केले तर लक्षात येते की पूर्वजन्मांमधून जो त्यांचा अभ्यास झालेला असतो त्याप्रमाणेच याही जन्मात बालपणापासूनच रुची आणि सिद्धी लक्षणे त्यांच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत असतात. श्री महाराजांचा योगाभ्यास. श्री महाराज हे ज्ञानी भक्त होते, योगी भक्त होते. म्हणूनच त्यांना केवळ भक्त याच एका भूमिकेतून बघणे योग्य नाही. ते योगीही होते आणि ज्ञानीही होते. श्री भगवंतांनी अगा योगी जो म्हणजे तो देवाचा देव जाणीजे असे ज्या योग्यांबद्दल म्हटले आहे त्या योग्यांच्याच कुळीतले श्री महाराजही आहेत. त्यामुळेच आत बाहेरी योग निर्वाणलेयाही चांग तरी माझा अनुराग सप्रेम जया. अशी ज्ञानोत्तर भक्ती परमप्रेमरूपा भक्ती त्यांच्या ठिकाणी सहज प्रगटली होती. श्री महाराज असे योगियांचेही योगी होते. ज्या काही विशिष्ट घटना त्यांच्या चरित्रात आलेल्या आहेत त्यावरून हे स्पष्ट दिसते की श्री महाराज लहानपणापासूनच योगाचा साक्षेपाने अभ्यास करीत असतात. त्यांचे चरित्रकार
श्री राजेश्वर शास्त्री त्रिपुरवार यांनी असे वर्णन केलेले आहे की रात्री सगळीकडे निजानीज झाल्यावर श्री महाराज आपल्या जवळच्या फडक्याचा आवाज फटकारत करीत. मुद्दामच ते असे फडके वाजवून अंदाज घेत की कोणी जागे तर राहिले नाही ना, आणि कोणाची चाहूल लागली नाही, कोणी जागे झाले नाही अशी त्यांची खात्री झाली की मग ते अंगावर डोक्यावरून पांघरून घेऊन ध्यानाला बसत असत. त्यांना तो छंदच होता. एकदा ते असेच ध्यानस्थ बसलेले असताना रात्री 12च्या सुमारास भिकाभाऊ जागे झाले. पाहतात तो हे निश्चळ बसलेले, हालचाल नाही, श्वासही बंद. त्यामुळे ते फार घाबरले. मग त्यांनी पाटीलबुवा व इतरांना बोलावून आणले. सर्वत्र गोंधळ माजला. शेवटी पहाटे 4 वाजता श्री महाराजांची समाधी उतरली. तेव्हा कुठे सगळ्यांचा जीवात जीव आला. श्री महाराजांच्या पंचदशयष्टीमध्ये त्यांचे जे आत्मचरित्रपर प्रकरण आलेले आहे त्यात त्यांनी 11व्या प्रकरणात असे स्पष्टच म्हटलेले आहे की मी पूर्णेवर जाऊन धवती बस्ती करीत असे, तसेच निद्रेमध्ये योगाभ्यास करीत असे. त्यांना पूर्वीपासूनच असा योगाचाही छंद होता. त्यातच त्यांनी असाही उल्लेख केलेला आहे की ते जरी अमरावतीच्या काळानंतर लौकिकार्थाने प्रगट झाले, महाराज म्हणून प्रसिद्ध झाले, तरी महाराज योगाभ्यास करतात किंवा योग सांगतात याची फारशी कल्पना अमरावतीनंतरच्या मंडळीस आली नाही. अनेकांना तर ते माहीतच नव्हते. विष्णुपंत धामापूरकरांना त्यांनी ग्रंथोक्त प्राणायाम सांगितला होता.